सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एकदा एका देवळामध्ये एका प्रसिद्ध कीर्तनकार बुवांचं कीर्तन चालू असतं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या संत नामदेव महाराजांच्या अभंगावरती कीर्तनकार बुवा निरूपण करत असतात. भगवंताच्या नामाचा महिमा सांगताना ते लोकांना उद्देशून म्हणाले की तुम्ही जर सदैव देवाचं नाव घेत राहिलात, नामस्मरण करत राहिलात तर नक्कीच सुखी होऊ शकता. हे निरूपण सुरू असताना एका भक्तानं मग कीर्तनकार बुवांना प्रश्न विचारला. तो म्हणाला, बुवा तुम्ही सांगता त्याप्रमाणे आम्ही दिवस रात्र देवाचं नाव घेत असतो. रात्री निसताना सुद्धा झोपण्यापूर्वी आम्ही देवाचं नाव घेऊनच झोपतो, पण तरी देखील आम्ही काही सुखी होत नाही. याचं काय बरं कारण असावं हे कृपा करून आम्हाला सांगावं. त्या भक्ताचा तो प्रश्न ऐकल्यानंतर कीर्तनकार बुवा शांतपणे हसले आणि म्हणाले, या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीमध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. गोष्ट तशी जुनी आहे, अगदी पुराण काळामधली आहे. एकदा शेषनारायण अर्थात शेषनाग हे आजारी पडले होते. त्यांची तब्येत बिघडली होती आणि म्हणूनच त्याच्यावरती उपाय करण्यासाठी, उपचार करण्यासाठी देवतांचे जे वैद्य अश्विनी कुमार त्यांच्याकडे ते गेले. अश्विनी कुमारांनी शेषनागांना तपासलं, त्यांच्या रोगाचं निदान केलं आणि त्यावरती उपयोगी असं औषध शेषनागांना दिलं. पुढचे काही दिवस दिवसातून 2 वेळा हे औषध तुम्ही घ्या असं अश्विनी कुमारांनी शेषनागांना सांगितलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेषनागांनी पुढचे 8-10 दिवस ते रोज औषध घेतलं. 8-10 दिवस उलटून गेले तरी देखील त्या औषधाचा काही परिणामच होईना आणि म्हणून मग पुन्हा एकदा शेषनाग त्या अश्विनी कुमारांकडे गेले. आपण दिलेलं औषध मी रोज घेतोय, पण त्याचा काहीच परिणाम माझ्या या तब्येतीवरती होत नाहीये. मी अजून तसाच आजारी आहे. हे ऐकून अश्विनी कुमारांना मोठं आश्चर्य वाटलं. आपण दिलेल्या औषधाची मात्रा ही लागू का बरं पडत नाही असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मग अश्विनी कुमार वैद्यांचे जे देवता धन्वंतरी देवता यांच्याकडे गेले. तिथे जाऊन धन्वंतरींना त्यांनी सर्व हकीकत सांगितली. धन्वंतरींनी देखील मग शेषनागांना तपासलं. त्याचबरोबरीनं अश्विनी कुमारांनी शेषनागांना घेण्यासाठी जी औषधं दिली होती तीही पाहिली. त्यावरती ते अश्विनी कुमारांना म्हणाले, तुम्ही केलेलं रोगाचं निदान हे बरोबर आहे, त्यानुसार दिलेली औषधं सुद्धा बरोबर आहेत. त्यावर अश्विनी कुमार म्हणाले, मी केलेलं रोगाचं निदान बरोबर आहे, त्यावरती दिलेली औषधं देखील बरोबर आहेत, तर मग त्या औषधाची मात्रा लागू का बरं पडत नाही? शेषनागांना त्या औषधामुळे बरं का बरं वाटत नाहीये? अश्विनी कुमारांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना धन्वंतरी त्यांना म्हणाले, शेषनाग न चुकता रोज हे औषध घेत आहेत, पण औषध घेण्यापूर्वी त्यांची विषारी दृष्टी जेव्हा या औषधावरती पडते त्यावेळेला त्यांच्या दृष्टीतील विष या औषधामध्ये मिसळतं आणि जेव्हा ते औषध ग्रहण करतात त्यावेळेला तेच विष त्यांच्या शरीरामध्ये जातं आणि म्हणूनच त्या औषधाचा म्हणावा तसा परिणाम त्यांच्या तब्येतीवरती होत नाहीये. त्यामुळे उद्या जेव्हा त्यांना तुम्ही औषध द्याल तेव्हा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना औषध द्या. या औषधाची मात्रा नक्कीच लागू होईल आणि त्यांना लवकर आराम पडेल. ही कथा सांगून कीर्तनकार बुवा 2 क्षण तसेच थांबले. त्यावरती त्या भक्ताने पुन्हा प्रश्न केला, महाराज मी विचारलेल्या प्रश्नाचा आणि या कथेचा काय बर संबंध? त्यावरती कीर्तनकार बुवा शांतपणे हसून म्हणाले, अरे या गोष्टीमध्येच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तुम्ही सर्वजण दिवसभर आपली ठरलेली कर्म करत असता. त्यावेळेला मुखानं तुम्ही देवाचं नाव घेत असता. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निजण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्ही देवाचं नाव घेता. पण खरी गोष्ट ही आहे की झोपण्यापूर्वी तुम्ही दिवसभरामध्ये जे जे काही दृश्य पसारा या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्याचं मनानं चिंतन करीत असता. दिवसभरामध्ये वावरत असताना, कर्म करत असताना तुम्ही डोळ्यांनी काही चांगल्या गोष्टी पाहता, त्याचबरोबर काही वाईट गोष्टी सुद्धा पाहता. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही मुखानं देवाचं नाम घेता असं म्हणता खरं, पण त्याच वेळी मनामध्ये मात्र दिवसभरात पाहिलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचं चिंतन तुमच्या मनात चाललेलं असतं. एखादी व्यक्ती चुकीचं वागली असेल, वाईट वागली असेल तर ती व्यक्ती किती चुकीची होती, किती वाईट होती याबद्दल त्याची निंदा सुद्धा तुमच्या मनात चाललेली असते. देवाचं नाम कशासाठी घ्यायचं तर ते घेतल्याने आपल्या मनाला आराम पडावा, आपलं मन शांत व्हावं, आपलं चित्त हे सुखी समाधानी व्हावं आणि जेणेकरून आपलं मन, आपलं चित्त हे जर आनंदी असेल तर आणि तरच तर आपण
सुखी होऊ शकतो, समाधानी होऊ शकतो. पण जर त्या मनामध्ये वाईट चिंतन चाललं असेल, कुणाबद्दल वाईट निंदा चाललेली असेल, तर मग एकीकडून नामाचं औषध घ्यायचं आणि वाईट गोष्टींच्या चिंतनाचं, दुसऱ्याच्या निंदेचं कुपथ्य करायचं. यामुळेच तर त्या नामाच्या औषधाचा परिणाम म्हणावा तसा तुमच्यावरती होत नाही. तेव्हा आता तुम्ही उद्यापासून एक प्रयोग करून पहा. रोज देवाचं नाव मुखाने घेतच चला, पण त्याच बरोबरीने दिवसभरात जरी तुम्ही काही चांगल्या वाईट गोष्टी पाहिल्या असतील तरी मनामध्ये त्या वाईट गोष्टींचं चिंतन करू नका. कुणी कितीही वाईट वागलं असेल, कुणी कितीही वाईट केलं असेल तरी मनानं त्याची निंदा करू नका. नामस्मरणाच्या औषधाबरोबर जर हे पथ्य तुम्ही सांभाळू शकलात तर नक्कीच तुम्ही सुखी व्हाल आणि आता सांगितलेल्या या अभंगातील ओळीची सत्यता तुम्हाला नक्कीच पटेल. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.